नमस्कार, मी शोभा जगदाळे. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण रस्त्यांवर, झाडांवर, घराला, बंगल्याला दिव्यांची सुंदर रोषणाई करतो. खरेदीसाठी मॉल सारख्या काचेच्या झगमगाटात हरवून जातो आणि हजारो रुपये खर्च करतो. त्या आकर्षक वस्तू बघण्यात आपण इतके तल्लीन होतो की आजूबाजूला काय चालले आहे तिकडे बघण्यास आपल्याकडे वेळच नसतो. पण थोडस वळून बघा, त्या रस्त्याच्या कडेला रांगोळी, पणत्या विकत असलेली छोटीशी चिमुरडी बघा आणि खांद्यावरच्या काठीला लटकवलेले आकाश कंदील विकणारा तो चिमुकला बघा. त्यांना वाटत नसेल का हो, आपण फटाके उडवावेत, नवीन कपडे घालावेत, घरी गोडधोड व्हावे आणि आपलीही झोपडी प्रकाशमय व्हावी? त्याच्या खांद्यावरच्या काठीला आधार द्या. त्यांच्या श्रमाला किंमत देऊन काचेच्या बंद पेटीत बंद झालेल्या त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे निरागस बालपण परत द्या. हातगाडीवरच्या विक्रेत्यालाही थोडे खुश ठेवा. विक्री व्हावी म्हणून या मुलांचे उंच स्वरातील ओरडणे जगातील सुंदर संगीत समजून त्यांच्याजवळ जाऊन प्रेमाचे 4 शब्द बोला. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटेल अशी छोटीशी खरेदी करा. ते तुमचे उत्तम कर्म ठरेल आणि माता लक्ष्मीचा तुमच्या डोक्यावर वरदहस्त असेल आणि तीच माता लक्ष्मीची पहिली आरती ठरेल. म्हणून दीपोत्सव धूमधडाक्यात अवश्य साजरा करा, पण त्यात माणुसकीचे तेल ओतायला मात्र कधीच विसरू नका. कारण माता लक्ष्मी पुढे पेटवलेला दिवा तेव्हाच पवित्र होतो जेव्हा तो माणुसकीच्या हातांनी पेटवला जातो. व्हिडिओ शेअर करून अनेकांना प्रेरणा द्या. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.